शुभयोगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गरोदरपणात कुठले आसन करायचे, कुठले व्यायाम प्रकार करायचे। गरोदरपणामध्ये काही हालचाली ह्या खूप महत्त्वाच्या असतात, पण हे आसन सगळे करण्याआधी तुम्ही डॉक्टरांशी एकदा तुमच्या कन्फर्म करायचं आहे की तुम्हाला व्यायाम करायला अलाउड आहे का, कारण हे आसन खूप सोपे आहेत आणि खरोखर याला फायदा होणार आहे। पण जर काही कॉम्प्लिकेशन्स असतील आणि काही हालचाली तुम्हाला जर अवॉइड करायच्या असतील, त्यासाठी तुम्हाला फक्त एकदा डॉक्टरांकडनं कन्फर्मेशन घ्यायचं आहे। आणि जर सगळं नॉर्मल असेल तर तुम्ही आरामात हे आसन करू शकता, हे सगळे व्यायाम प्रकार तुम्ही करू शकता। आणि तिसऱ्या महिन्यापर्यंत साधारण, कारण 3 महिन्यापर्यंत तुमची प्रेग्नन्सी सेटल होत असते, त्यामुळे पहिले 3 महिने आपल्याला जास्त काही हालचाली करायच्या नाही आहेत। आणि 3 महिन्यानंतर मात्र तुम्ही हे आसन आणि हे व्यायाम प्रकार तुम्ही आरामात करू शकता, अगदी 9व्या महिन्यापर्यंत। खूप सोपे व्यायाम प्रकार आहेत आणि हे गरोदरपणात करण्याचेच आसनं आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ही आसनं करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला बाळाला आणि डिलिव्हरीला, त्याशिवाय डिलिव्हरी झाल्यानंतर जी शरीराची रिकव्हरी होते त्यासाठी तुम्हाला हे फायद्याचं ठरणार आहे। मी देखील माझ्या गरोदरपणामध्ये ही आसनं केलेली आहेत आणि त्याचा फायदा झालेला आहे, तर तुम्ही सुद्धा हा फायदा नक्की करून घ्या। तर आज आपण सुरू करणार आहोत गरोदरपणात करण्याची आसनं आणि व्यायाम। सगळ्यात पहिल्यांदा आपण सूक्ष्म व्यायाम म्हणजेच वॉर्मअप करणार आहोत। ज्याप्रमाणे आपण बाकी एक्सरसाइजसाठी आपण वॉर्मअप करतो, आताही आपल्याला आधी वॉर्मअप स्टार्ट करायचं आहे। आणि लक्षात ठेवा, तुमच्या बॉडीची कपॅसिटी तुम्हाला माहीत करून घ्यायची, श्वास व्यवस्थित घ्यायचे आणि फोकस चांगला ठेवायचा आहे। तर आपण आता सुरू करूयात वॉर्मअपला। पहिलं आपण नेक रोटेशन करणार आहोत। दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि उजव्या बाजूने मान वळवायची, मागून डावीकडे। स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 मानेच्या स्नायूवर लक्ष देत रोटेशन करायचंय। 8 9 10। आता आपण उलट दिशेने करणार आहोत, म्हणजे डावीकडून उजवीकडे। स्टार्ट। 1 अँटी क्लॉकवाइज रोटेशन, 2 3 पूर्ण लक्ष एकाग्र करून आपल्याला करायचं आहे। 4 5 6 7 8 9 10। मानेचं रोटेशन झालेलं आहे। आता आपण खांदे रोटेट करायचे, त्यासाठी दोन्ही हात खांद्यांवर आणि आता आपलं जे ध्यान आहे ते आपण खांद्यांवर घेऊन जायचे। आपला जो मेंटल फोकस आहे तो आपल्याला खांद्यांवर घेऊन जायचा। स्टार्ट। 1 क्लॉकवाइज पहिल्यांदा, 2 3 4 chin up, 5 6 7 8 9 10। आता उलट्या दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। आता आपण हातांना स्प्रेड करणार आहोत। दोन्ही हात स्प्रेड करायचे, दोन्ही पावलांमध्ये अंतर ठेवायचं आहे।
दोन्ही पाय हलकेसे लांब घ्यायचे आणि फक्त हात आपल्याला असे ठेवायचे, त्या स्थितीमध्ये काही वेळ राहायचं. बॉडी अवेअरनेस साठी आपण ही पोज केलेली आहे. आपल्याला गुरुत्वाकर्षणला म्हणजे ग्रॅव्हिटीला फील करायचे, आपल्याला जमिनीकडे आपला फोकस घेऊन जायचा आहे. हलवडी हलकीशी वर. काही वेळ आपण हे होल्ड करणार आहे ही पोज आणि मग आपण पुढे जाणार. हात खाली घ्यायचे दोन्ही. असंच आता दोन्ही पावलं आपल्याला जवळ घ्यायची आहे आणि पोटावर हात ठेवायचे दोन्ही. तो उजवा हात वर, डावा हात खाली, अशा पद्धतीने. आणि आता डोळे बंद करायचे. आपलं पूर्ण जे लक्ष आहे ते जमिनीकडे घेऊन जायचे. ताडासन सारखाच काहीसा प्रकार आहे हा. आपण गुरुत्वाकर्षणाकडे आपण एकाग्र होऊन लक्ष देत आहोत. डोळे झाकून आपला जो फोकस आहे तो आपण जमिनीकडे देत आहोत. श्वासांवर लक्ष घेऊन जायचंय आपल्या. आता लक्ष पोटावर घेऊन जायचंय. आपल्या गर्भातील बाळाला फील करायचंय. श्वास छान ठेवायचे. काही वेळ ही पोज केल्यानंतर आता डोळे उघडायचे, दोन्ही हात खाली घ्यायचे. दोन्ही हात समोर आणि रोटेशन करायचं. मुठी करायची हाताची आणि रोटेशन करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉकवाईज काउंट करतो. आपण आता आसनं सुरू करतोय. पहिलं आपण करणार आहोत वीरभद्रासन. वीरभद्रासनसाठी तुम्हाला दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हात स्प्रेड करायचे. आता उजवा पाय जो आहे तो उजवीकडे वळवायचा आहे. राईट लेग राईट साईडला वळवायचा आहे. राईट नी बेंड करायचा आहे 90 अंशात. आता हे अंतर तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्यायचे की किती आपल्याला अंतर घ्यावं लागणार आहे. दोन्ही हात पसरायचे. मागच्या पायावर पण हलकसं वजन. आता इथे हात थोडासा 90 अंशाच्या बाहेर गेला. इथे तुम्ही हलकसा पाय पुढे घेऊ शकता. आणि ही सगळी आसनं इन्स्ट्रक्टर सोबत करायचे किंवा तुमचा पार्टनर सोबत पाहिजे. व्हिडिओ बघून जर तुम्ही करत असाल तर पार्टनर सोबत पाहिजे. आणि तुमच्या आसपास कुठे जर प्रीनेटल योगा क्लासेस असतील तर तिथे तर तुम्ही अंडर सुपरविजन ही आसनं करू शकता. प्रत्येक आसनामध्ये आपल्याला ध्यान लावायचंय. डोळे बंद करायचे. आपल्या श्वासांसोबत एकरूप व्हायचंय. आता दोन्ही हात खाली घ्यायचे. हेच आसन आता आपल्याला डाव्या साईडने करायचं. दोन्ही हात पसरायचे. हे करताना खांदे रिलॅक्स ठेवायचे. हातांची जी बोटं आहे ती बाहेरच्या बाजूला ताणायची आणि 90 अंशात पाय. पाय हलकासा तुझा बाहेर जातो. थोडासा कमी वाकव किंवा पाय पुढे. आणि मान पण आपल्याला डावीकडे वळवायची. मान उंच ठेवायची आणि डावीकडे वळवायची. काही वेळ या आसनामध्ये राहायचे. श्वासांवर लक्ष द्यायचं.
आपण एरवी या पोझेस जेव्हा करतो तेव्हाचं पोश्चर आणि गरोदरपणातलं पोश्चर याच्यामध्ये निश्चितच फरक असणार आहे. तुमच्या सोयीने तुम्हाला हे आसन करायचं आणि जितका वेळ तुम्ही होल्ड करू शकता तितका वेळच तुम्हाला हे आसन होल्ड करायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे. आता पायांची पोझिशन सेम राहणार आहे, फक्त यावेळी आपण हात न पसरता आपण पोटाला हात लावणार आहोत. पोटाला हात लावायचा आणि खांदे जे आहेत ते हलकेसे तुम्हाला उजव्या बाजूला घ्यायचे आणि मान जेवढी शक्य आहे तेवढी तुम्हाला उंच ठेवायची. हा भागाला आपल्याला सिलिंगकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्यामुळे मग स्ट्रेट अपराईट पोझिशन राहते. श्वासांवर ध्यान लावायचे आणि आसन आपल्याला होल्ड करायचे. साधारण 4 ते 5 श्वास आरामात तुम्ही हे आसन होल्ड करू शकता. आणि तुमची कपॅसिटी चांगली असेल, ग्रीप चांगली असेल, तुम्हाला जर व्यायाम करण्याची सवय असेल, योग करण्याची तुम्हाला सवय असेल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त वेळही करू शकता. पण हे लक्षात ठेवायचं की आपली कपॅसिटी ओळखूनच आपल्याला हे आसन होल्ड करायचं. आता दुसऱ्या बाजू. पूर्ण फ्लो करताना तुम्ही मध्ये आधे ब्रेक घेऊ शकता, कारण जर तुम्हाला वाटत असेल की थोडंसं आपण दमलोय किंवा आता थोडंसं अंतर घेऊन करायचं तर तुम्ही निश्चित इथे आपल्या शरीराचं ऐकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही असं करायचं. आसन सोडायचंय. दोन्ही वीरभद्रासन झालेले आहेत. आता आपण उत्कट कोणासन करणार आहोत, म्हणजेच गॉडेस पोज. तर यासाठी तुम्हाला दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि तुम्हाला दोन्ही हात पोटावर ठेवायचे. आता काय करायचे, दोन्ही पाय जे आहेत ते तुम्हाला बाहेरच्या दिशेला असे वळवायचे आणि गुडघे वाकवायचे. साधारण स्कॉटची जी पोझिशन असते ना ती करायची आहे. हे करताना शरीराचा बॅलन्स आपल्याला व्यवस्थित ठेवायचा आहे, कारण वजन वाढलेलं आहे, तुमचा ग्रॅव्हिटीचं जे सेंटर आहे ते बदललेलं आहे. 4 ते 5 श्वास तुम्ही थांबवायचे तुमच्या कपॅसिटीनुसार आणि नंतर हे आसन सोडायचं. गुरुत्वाकर्षणाचा जो केंद्रबिंदू आहे तो थोडासा बदललेला असतो गरोदरपणामध्ये. योग करणं खूप महत्त्वाचं आहे यावेळेला आणि या छोट्या छोट्या आसनांची तुमच्या शरीराला आणि तुमच्या बाळाच्या वाढीला खूप मदत होते. आणि बाळाला अर्थातच गर्भात असल्यापासून योगासनांची ओळख होते. आता आपण स्क्वॉट्स करणार आहोत. दोन्ही पावलांमध्ये अंतर घ्यायचंय. तुम्ही पार्टनरची हेल्प घ्यायची आहे. पार्टनरने तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचे आणि मग आधार घेत तुम्हाला स्क्वॉट्स करायचे. स्टार्ट. हळूवारपणे खाली जायचंय आणि वर यायचंय. जितकी तुमची कपॅसिटी आहे तेवढंच तुम्हाला खाली जायचंय. श्वास छान घ्यायचे आणि सोडायचे. डिलिव्हरीच्या दृष्टीने देखील स्क्वॉट्स खूप इम्पॉर्टंट आहे. लेबर पेनमध्ये सुद्धा तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठी डॉक्टर तुम्हाला स्क्वॉट्स आणि बटरफ्लाय पोज हे दोन्ही सांगतात. तुमच्या कपॅसिटीप्रमाणे तुम्ही स्क्वॉट्स करू शकता. तुम्ही जर सुरुवातीपासून स्क्वॉट्स सुरू केले तुम्ही सुरुवातीपासून जर स्क्वॉट्स सुरू केले असतील तर तुम्हाला 9व्या महिन्यापर्यंत जास्तीत जास्त स्क्वॉट्स करता येतात. साधारणपणे तुम्ही 3ऱ्या महिन्यापासून व्यायाम सुरू करू शकता.
बसून घ्यायचं. आपण बसून आसन करणार आहोत, तर आता तुम्ही बसू शकता. सावकाश बसायचं आहे आपल्याला. आपला हातांचा आधार घेत व्यवस्थित बसायचं आहे. तुम्हाला जर बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीमध्ये बसून सुद्धा, खाली जमिनीवर बसणं शक्य नसेल तर खुर्चीमध्ये बसून देखील तुम्ही आसनं करू शकता. उजवा हात जो आहे तो खाली ठेवायचा आहे, हलकासा पुढे, आणि डावा हात जो आहे तो तुम्हाला उजवीकडे स्ट्रेच करायचा. इतर व्यायाम आणि योग यामध्ये काय फरक आहे की आपलं जे लक्ष आहे ते आपलं आपल्या प्रत्येक मुवमेंटवर आहे आणि आपण ब्रीदिंग व्यवस्थित करत, ब्रीदिंगवर आपण लक्ष देत आपण आसनं करत आहोत. म्हणून योग आणि इतर व्यायाम प्रकार हे वेगळे आहेत. ध्यान लावून आपण प्रत्येक पोस्चर करत आहोत. आता हेच आपल्याला डाव्या बाजूला करायचं. म्हणजे ना हात असा कर, जमिनीवरचा हात वळ, नाही तिकडे खुर्चीकडे. हां, तुला बेटर मिळेल. येस. हनुवटी मानेपासून दूर, हलकीशी. येस. आसन सोडायचंय, आसन सोडायचंय. दोन्ही हातांची बोटं आपल्याला अशी एकमेकांमध्ये गुंतवायची आहेत आणि मागे मानेजवळ ठेवायची आहे. आता दोन्ही कोपरे आपल्याला जे आहेत हलकेसे पुढे घ्यायचे आणि मागे ताणायचे. हलकी मुवमेंट करायची आपल्याला. खूप स्ट्रेचिंग पण नाही करायचंय. आपल्याला आपल्या शरीराचा अंदाज घेत आपल्याला प्रत्येक हालचाल करायची आहे. तुम्ही गरोदरपणामध्ये काहीही व्यायाम प्रकार केला असेल किंवा त्याच्या आधी तुम्हाला व्यायाम करण्याची सवय असेल, तर तुम्हाला बाळ झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला वेळ नसतो आणि जेव्हा तुमची झोप डिस्टर्ब होते, त्यावेळी तुम्हाला वेट लॉससाठी वेगळं काही करावं लागत नाही. डाएट छान ठेवला तरी नॅचरली तुमचं जे वजन आहे ते काही महिन्यानंतर पूर्ववत येतं. आता दोन्ही हात खाली घ्यायचे. आता आपण करणार आहोत वज्रासन. हातांचे तळवे आकाशाकडे. ध्यान लावायचे, डोळे बंद ठेवायचे. सोप्या हालचाली आहेत सगळ्या, पण याचा फायदा आपल्या शरीराला आणि बाळाला खूप जास्त प्रमाणात होतो. काही वेळ या स्थितीत आपल्याला राहायचं. आसन सोडायचं आहे. आता आपण करणार आहोत मार्जरी आसन म्हणजेच कॅट पोज. तर कॅट पोज साठी तुम्हाला टेबल टॉप मध्ये यायचे. दोन्ही हात जमिनीवर आणि या पोझिशन मध्ये आपल्याला यायचे. श्वास घेत तुम्हाला बॅकला बेलीला रिलॅक्स करायचंय आणि श्वास सोडत तुम्हाला हलकसा पाठीला कर्ल करायचं. आता श्वास सोडायचा आहे. अगदी हलकसा आपल्याला कर्ल करायचं आहे. आपण नेहमी जे मार्जरी आसन करतो त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. पुन्हा श्वास घेत समोर बघायचे आणि श्वास सोडत पुन्हा पाठीला कर. श्वास घेत समोर, श्वास सोडत
पाठीला कर. पुन्हा समोर आणि आसन सोडायचं. आपण आता गोमुखासनचं व्हेरिएशन करणार आहोत. हे आसन तुम्ही आधी केले असेल तर नक्की करा आणि याच्यामध्ये पाय तुमचं पूर्ण येऊ शकत नाही टमीमुळे, तर जिथपर्यंत येतोय तिथपर्यंतच करायचं. आणि जर तुम्हाला हे आसन अवघड वाटत असेल, म्हणजे कुठलंही आसन जर तुम्हाला असं वाटत असेल की ते जमत नाही आहे किंवा त्याच्यामध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे, तर तुम्ही ते आसन अवॉइड करू शकता. गोमुखासन आपण मांडी घालून बसतो, नाही समजा मांडी घालून बसतो तसं, आणि एक पाय दुसऱ्या पाय. सो एक पाय आपण फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावर मग दुसरा पाय ठेवायचा आणि दोन्ही हात एकमेकांवर, म्हणजे तुमचा डावा हात खाली उजवा हातवर, अशा पद्धतीने तुम्हाला, आणि अंगठी जुळवायचं. आसनामध्ये तुम्हाला ध्यान लावायचं. इथे माझ्याकडे या आसनामध्ये काही वेळ आपल्याला ध्यान लावायचं. आता दुसरा पाय. आसन सोडायचे आहे आणि तुम्हाला आसन सोडायचे आहे आणि तुम्हाला आता बटरफ्लाय पोज करायची आहे. कारण हिप आणि लेग्स जेव्हा तुमचे स्ट्रेच होतात त्यावेळेला त्याची काउंटर पोज म्हणून आपण बटरफ्लाय पोज, बद्ध कोणासन आपण करत आहोत. बद्ध कोणासन करण्यासाठी तुम्हाला या पोझिशन मध्ये यायचं. बटरफ्लाय ही पोज तुम्हाला डिलिव्हरी नॉर्मल होण्यासाठी खूप उपयोगाची आहे आणि त्याच्यानंतर तुमची जी रिकव्हरी होते त्याच्यासाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त 200 स्ट्रोक्स तुम्ही मारू शकता, त्याच्याहून जास्त नाही. आणि तुमची कपॅसिटी कमी असेल तर तुम्ही त्याच्याहून कमी देखील करू शकता. इवन लेबर पेनमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता. स्क्वॉट्स आणि बटरफ्लाय हे दोन्ही तुम्हाला डिलिव्हरीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि तुमच्या रिकव्हरीसाठी देखील हे महत्त्वाचं आहे. आता एकपद राजकपोतासन म्हणजेच आपण पिजन पोज आपण आता करणार आहोत. पिजन पोज ही तुम्ही जर ऑलरेडी व्यायाम केला असेल प्रेग्नन्सीच्या आधी तरच तुम्ही करा, नाहीतर तुम्ही ही पोज अवॉइड करू शकता. आता तुम्हाला उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाच्या समोर घ्यायचा. डाव्या पायाची जी बोटं आहेत ती तुम्हाला मागे स्ट्रेच करायची आहे, मॅटला लावायची आणि मागच्या बाजूला ओढायची आहे. हात हलकेसे मागे आणि खांदे रिलॅक्स.
अगदी रिलॅक्स ठेवायचं. श्वासांवर लक्ष घेऊन जायचंय, आपल्या पोटावर लक्ष घेऊन जायचंय. आता हेच आसन आपल्याला दुसऱ्या साईडने करायचं. पाय अलगद आपल्याला सोडायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक हालचाल आपल्याला लक्ष देऊन आणि हळूवारपणे करायची. आता दुसरा पाय. आसन सोडायचं आणि आपल्याला बटरफ्लाय पोज करायची आहे. बद्ध कोणासन आपल्याला काउंटर पोज म्हणून इथे करायची. आता आपण करणार आहोत मलासन. मलासन हे देखील प्रेग्नन्सीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. मलासन आणि मलासन मध्ये आपल्याला वॉक करायचा आहे. मलासन मध्ये यायचं आहे. आपल्या शरीराचा बॅलन्स आपल्याला बघायचा आहे, कारण वजन वाढल्यामुळे आपल्याला नेहमीपेक्षा हालचाली थोड्या वेगळ्या होतात आपल्या. म्हणून आपल्या शरीराची कॅपॅसिटी बघून, आपल्याला अंदाज बघून आपल्याला प्रत्येक आसन आणि एक्सरसाइज करायचं. आसन सोडायचंय हलकंच. मलासन झालेलं आहे. आपण आता डक वॉक करणार आहोत. हातांचा आधार घ्यायचा आहे. हात खाली टेकवत एक एक पाय पुढे. अतिशय हळूवारपणे आणि व्यवस्थित करायचं आहे, लक्ष देऊन. पुन्हा टर्न घ्यायचा आहे. नवव्या महिन्यामध्ये तुम्हाला हे जास्त उपयोगाचं आहे. तुमच्या शरीराची कपॅसिटी बघायची आणि तेवढा वेळ तुम्ही करायचे. साधारण 2 ते 3 चक्र पण तुम्हाला चालेल. बटरफ्लाय पोज करायची. दमली का?
प्राणायाम आणि मेडिटेशन करणार आहोत. यासाठी तुम्हाला खाली बसायचे. मी आधी सांगितले, जर तुम्ही खाली बसायला कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही खुर्ची घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला जे काही आपण बसून आसनं केलीत आणि आपण आता जे प्राणायाम आणि मेडिटेशन करणार आहोत ते तुम्हाला खुर्चीवर बसून करायचं आहे. प्राणायाममध्ये आपण पहिल्यांदा करणार आहोत, आपण भ्रामरी करणार आहोत. भ्रामरीसाठी तुम्हाला दोन्ही हात जे आहेत ते डोळ्यांवर ठेवायचे. अंगठ्यांनी, दोन्ही अंगठ्यांनी तुम्हाला कान झाकायचे आणि तुम्हाला भुंग्यासारखं असं गळ्यातून व्यवस्थित आवाज काढायचा आहे. तुम्हाला साधारण 5 वेळा, आणि जर जमत असेल तर तुम्ही 10 वेळा करू शकता. आपण आता 5 वेळा करणार आहोत. हमिंग स्टार्ट. पाच वेळा भ्रामरी झाल्यानंतर हात खाली घ्यायचे, डोळे बंद ठेवायचे आणि भ्रामरीचा जो ध्वनी आहे तो आपल्याला शरीराच्या आत आणि बाहेर आपल्याला फील करायचा. अतिशय शांत असं आपल्याला वाटतं भ्रामरी केल्यानंतर. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला भ्रामरी करायचंच आहे. जरी तुम्हाला व्यायाम काही शक्य नसेल, डॉक्टरांनी जर काही तुम्हाला लिमिटेशन सांगितले असतील हालचालींवर, अगदी बेडरेस्टसुद्धा असेल तरीसुद्धा भ्रामरी तुम्ही सहज करू शकता. आपण आता अनुलोम विलोम करणार आहोत. त्यासाठी डाव्या हाताची मुद्रा करायची आहे. साधारण आपल्याला ही मुद्रा आपल्याला करायची आहे अनुलोम विलोमसाठी. पहिली डावी नाकपुडी झाकायची आहे. करंगळी आणि त्याच्या शेजारच्या दोन्ही बोटांनी नाकपुडी झाकायची. करंगळीने पण झाक ना. हां, दोन्ही आत, अंगठ्या शेजारची दोन्ही बोटं आत. शांतपणे एकाग्र होऊन आपल्याला अनुलोम विलोम करायचं.
अनुलोम विलोम झाल्यानंतर आपण ध्यान करणार आहोत. आपलं पूर्ण लक्ष स्वतःकडे आणायचंय. आपल्या पोटावर लक्ष घेऊन जायचंय. गर्भातील बाळाकडे लक्ष घेऊन जायचंय. मन एकाग्र करून आपल्याला स्वतःवरच लक्ष द्यायचं आहे. आपल्या गर्भाकडे लक्ष घेऊन यायचं आहे. आपल्या श्वासांवर लक्ष घेऊन यायचंय. येणारा प्रत्येक श्वास, जाणारा प्रत्येक श्वास आपण एकाग्र होऊन लक्ष केंद्रित करायचं यावर. पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये तुमची हेल्थ छान आहे, छान राहणार आहे आणि बाळाचा जन्म देखील छान पद्धतीने होणार आहे. हे तुम्हाला रोज ध्यान करताना स्वतःला सांगायचं आहे. बाळ झाल्यानंतरचा आनंद तुम्हाला ध्यान करताना अनुभवायचा आहे. त्याबद्दल तुम्हाला विचार करायचे आहेत की ज्यावेळी ते बाळ तुमच्या हातात असेल, त्याचा चेहरा जेव्हा तुम्ही पाहाल त्यावेळी तुम्हाला काय भावना असतील याचा विचार तुम्हाला ध्यान करताना करायचा. आता आपण ध्यानातून बाहेर येणार आहोत. हळूहळू लक्ष बाहेरील जगावर आणायचंय. स्वतःकडून आता बाहेरील जगाकडे यायचंय. तुम्ही मेडिटेशनमधून बाहेर येत आहात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. दोन्ही तळहात एकमेकांवर छान घासायचे. ही ऊर्जा आपल्याला डोळ्यांना द्यायची आहे. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवायचे. चेहऱ्याला ऊर्जा द्यायची आहे आणि अलगदपणे डोळे उघडायचे आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि
हे व्हिडिओज आपल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावेत हा माझा प्रयत्न आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. शुभयोगला नक्की प्रतिसाद द्या. धन्यवाद.